काय जमाना आला बाबा, पाण्यामुळे झालं दुकानाचं नुकसान, आम्ही त्या टेन्शनमध्ये. आणि एक बाई आहे, आधी माझ्या बॉडीवर बॉडी शेमिंग करत होती, आता माझ्या नवऱ्याच्या बॉडीवर बॉडी शेमिंग करते. तर माझा नवरा, मला त्यांना सांगायचं आहे, तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत संसार करायचा आहे का बायांनो? तुम्हाला एवढी प्रॉब्लेम होत आहे. विमल पिचकारी, काय बेवडा, त्याच्यानंतर ढेरी समोर आलेली आहे. तर कसं आहे, मी माझ्या नवऱ्यासोबत राहते, उठते, खाते, पिते, झोपते. तर मी बघेन ना मला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे बघा ना, ढेरीवर आली, पाय फेंगडा आहे, दारूडा आहे, कसं आहे ते तुमचं तुम्ही बघा ना बाबा, आम्हाला कशाला बोलता. पहिले स्वतःच्या घरातले माणसं पाहिजे, मग दुसऱ्याच्या घरातलं बोलायचं. स्वतःच्या घरातलं तर अट्टल बेवडं दिसते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री जी उठता की नाही, पाना सूर्य निघाला ना. आवाज दे रे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मजेत आहे. तर इथं सकाळ झालेली आहे आणि माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की एका बाईला तुमच्या ढेरीपासून भरपूर प्रॉब्लेम आहे, बरोबर का. आता कसं सर्व व्यवस्थित आहे, तिकडं होते तर कसं का नुसतं झोपणं आणि एखाद्याची शरीर ते शरीर असते. आता ढेरी समोर आलेली आहे तर काय बाबा, कोणाला काय प्रॉब्लेम होत आहे मला तेच सांगत नाही आहे. आणि जे लोक माझ्या नवऱ्याला नावं ठेवतात, बेवडा म्हणतात, तर मी आधी पण सांगितलेलं आहे, तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत येऊन संसार करायचा आहे का, की त्याच्यासोबत झोपायचं आहे, उठायचं आहे का तुम्ही एवढं टेन्शन घेता? तुमच्या नवऱ्याकडे बघा ना. काय यार तुम्ही कधी आणतं का? मग मी मरताना घालून दिशी नाही शर्ट. तुम्ही मऱ्याच्या गोष्टी कोण करत असता जेव्हा तेव्हा? गणेशजी, मला एक प्रश्न आहे तुमच्याजवळ. जोपर्यंत माणूस दारू पिते तोपर्यंत तो बेवडा असते. मग दारू बंद झाल्यावर बरं तुम्हाला लग्न केलं, जे काही बेवडा म्हणायचा अधिकार मला आहे. बाकीच्या बाया तुमच्याजवळ येऊन झोपल्या बिपल्या होत्या काय? बेवडा आहे म्हणतात, विमल पिचकारी आहे म्हणतात. अरे केस नाही, केस खासाठीच खुललं ना कंपनीनं. मग कंपनीवाल्याला कोण नाही बोलत, मला कोण बोलत. हो, मग बेवड्या या शब्दाविषयी तुमचं मनोगत सांगा थोडक्यात. पहिले स्वतःच्या घरातले माणसं पाहिजे, मग दुसऱ्याच्या घरातलं बोलायचं. स्वतःच्या घरातलं तर अट्टल बेवडं दिसते, डाकूही दिसते त्यासोबत. पण फेंगळं चालते. कसा चालते गणेशजी? चालले दुसऱ्याला नावं ठेवायला आहे ना. अरे अवतार असेल तर आमने सामने येऊन बोलायचं, ते काय फोनवर तर फुसकायला कोणी जाते. तुम्ही म्हणते पहिले काय म्हणे, एक बाई माहीत आहे मला, एका बाईनं सांगितलं म्हणे माया लफडा आहे. मग मी म्हटलं त्या बाईला ओढतो म्हटलं कोर्टात, तिचंही नाव आहे म्हटलं माया FIR मध्ये. तर मग काय व्हिडिओ टाकला, तुझ्या बेवड्या नवऱ्याने सांगितलं होतं की तुझ्या बॉससोबत तुझं लफडं आहे. मला समोर. अरे पण कोर्ट म्हणते ना, ते नवरा बायको एकत्र आहे, सोबत आहे, तू कोण बोलणार रे? प्रेस करू. प्रेस आपली कामातून गेली. बरं, एवढा चांगला नवरा माया होता म्हणा बेवडा, पण आता नाही. आता सोडली दारू सोडली माझ्या नवऱ्यानं. फक्त भांडणं करत राहते. मग कोणासंग करू? नवरा माझ्यासंग भांडणं करत राहते माहिती आहे, नुसतं भांडणं करत राहते, भांडणं. करू. तर त्याच्यामुळे गणेशजींनी जे उत्तर द्यायचं होतं ते तर त्या दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता भरपूर जण असे म्हणतात, ताई तुझे ब्लॉग वेळेवर येत नाही आहे,
आणि का टाकत नाही आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे, माझं आता सध्या पोलीस तपास चालू आहे, त्याच्यामुळे मला ना या यूट्यूबवर अजिबात असा इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. आणि तसाही माझा लस्सी व्यवसाय भरपूर मस्त चालत आहे, त्याच्यामुळे मला दिवसभर लस्सी व्यवसाय म्हणजे लस्सी शॉपवर जाऊन बसावं लागते. लगनसराई आहे, वोटिंग आहे, त्याच्यामुळे शॉपवर भरपूर गर्दी असते आणि त्याच्यामुळे दोघंजणं आम्ही तिथं राहतो आणि दिवसभर तिथं राहत असल्यामुळे व्हिडिओ शूट पण मी जास्त करणं नाही होत आणि शूट करणं झालं तर एडिटिंग नाही करणं होत. कारण कसं आहे, इथं भांडण तंटे केल्यापेक्षा स्वतःवर केसेस लावून घेतल्यापेक्षा मला असं वाटते की आपल्या संसाराकडे लक्ष द्यायचा आणि अजून पैसे कसे कमावता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचा. हे रिकामचोट लोक आहे, यांना काही कामधंदे नसतात, नवऱ्याचं त्यांना करायचं नसते, मुलांचं त्यांना करायचं नसते, सासू सासऱ्यांचं त्यांना करायचं नाही. मग रिकामचोट सारख्या दिवसभर यूट्यूबवर फिरत बसतात. मग यांना काय व्हिडिओ टाकला, त्यांना काय व्हिडिओ टाकला, त्यांना काय व्हिडिओ टाकला, त्यांना काय व्हिडिओ टाकला, बस यांना एवढीच कामं असतात. बरोबर ना. आम्हाला कामधंदे आहे, आम्हाला दुसऱ्याच्या लाईफमध्ये किंवा दुसऱ्याच्या चॅनलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ऐकून घ्या. आता मी झालेली आहे रेडी आंघोळ वगैरे करून. अजून मी रेडी नाही झालेली आहे. तर आपण पहिले ते काढून घेऊया. तर आता नाश्ता पाणी झालेला आहे, नाश्ता वगैरे मुलांना वगैरे सर्वांना दिलेला आहे आणि गणेशजी बॅटरी आणि बॅग म्हणती लस्सी वगैरे घेऊन गेलेले आहेत आणि वोटिंग आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी सांगितलेलं होतं की तू सुद्धा स्वयंपाक वगैरे आटपून वगैरे लवकरात लवकर ये, जास्त वेळ घरी टाईमपास करत बसू नको. तर मी म्हटलं ठीक आहे. तर आता स्वरा गेलेली होती खाली, कारण की माझ्या भावाला रोज घराचा व्हिडिओ वगैरे पाठवावा लागतो त्याच्यामुळे. आणि आता मी तुम्हाला दाखवते मामाचं काम किती झालं आणि किती नाही. तर हे बघू शकता, हे आहे माझ्या छोट्या दादाचं घर. तर आता त्या भिंता वगैरे होत्या ना त्या उभ्या केलेल्या आहेत आणि भिंता उभ्या केल्यानंतर सेंटरिंग आणि तो जिना वगैरे काढायचा आहे. तर हा जिना असा इकडून म्हणजे संडास बाथरूमच्या वरून वर जाणार आहे. तर भिंता उभ्या केलेल्या आहेत आणि एवढं घराचं सुद्धा काम झालेलं आहे. आणि कसं आहे, आम्ही आमच्या कामात व्यस्त आहे, लोक आमच्या बदनामी करण्यात व्यस्त आहे. आणि कसं आहे, उत्तर आम्हाला पण देते, आम्हाला कोणाच्या फॅमिलीवर बोलायचं नाही आहे, हे आमचे संस्कार आहे. बाकी कसं आहे, लोकांना दुसऱ्याच्या फॅमिलीला बोलायला भरपूर आवडते, कारण त्यांच्या फॅमिलीने त्यांनी ते शिकवलेलं आहे की एखाद्यासोबत तुमची दुश्मनी असले तर तुम्ही त्यांच्या मुलाबालांना ट्रोल करा, त्यांच्या फॅमिलीला ट्रोल करा. तसं माझं काम नाही आहे. मी कोणाच्याही मुलीला वाईट बोलूच शकत नाही, कारण माझ्या पोटीपाटी पण एक मुलगी आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करूनच मी बोलत असते. आणि हे अति होत आहे, कारण तुम्ही लेडीजच्या बॉडीवर बोलता, माणसांच्या बॉडीवर बोलता. काही दिवसांनी तर मला वाटते तुम्ही गणेशजीच्या अंतर्भागापर्यंत पण पोहोचून जाणार, काही सांगता येत नाही. म्हणजे नको असलेल्या गोष्टी उखरून काढणे, भांडणं करणे आणि मग काय गुन्ह्याची नोंद करणे. फ्रेंड्स, तर मी आता जाता टिफिन घेऊन बघा, आता भांडी तिकडून आल्यावर घासणार मी, कारण एवढा काही वेळ नाही. देवपूजा आणि ते करणं खूप उशीर होऊन जाते. तर हे आहेत घरी, मुलं आहेत घरी, भांडणं करू नको हा, बरोबर पाहिजे त्याले. तर चला. तर बघू शकता, आता माझं जेवण वगैरे आटोपलेलं आहे. स्वराजला जेवण दिलं आणि माझं जेवण झाल्यानंतर मी निघाली. तर निघण्याच्या अगोदर बघू शकता गॅस ओटा वॉश केला, पुसून घेतला, भांडी घासायची बाकी होती, कपडे धुवायची बाकी होती आणि थेट मी दुकानात आलेली आहे. दुकानात आल्यानंतर कसं, आता उन्हाळ्याचा दिवस आहे, भूक लवकर लागते झपाट्याने. तर गणेशजीला बसवलं मी आल्याबरोबर जेवण करायला. तर गणेशजीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज होता वोटिंगचा दिवस, त्याच्यामुळे गणेशजी बोलले की थोड्या वेळ इथं बस, नंतर घरी जा. तर तुम्ही बघू शकता, आता इथं कसं गणेशजी जेवण केल्यानंतर आणि एवढे काही त्यांची ढोयरी सुटलेली नाही आहे आणि वारंवार आम्हाला ट्रोल करणे, आमच्या बॉडीवर बोलणे, आमच्या मुलांवर बोलणे, आमच्या फॅमिलीवर बोलणे, याच्यामुळे आमची इमेज खराब नाही होत आहे की तुमच्या स्वतःची इमेज खराब होत आहे. जरा मनाला तुम्ही स्वतःचे विचारून बघा की तुम्ही काय करताय आणि काय नाही. आणि असे केल्यामुळे तुमचं चॅनल किती म्हणजे तुम्ही लोकांना ट्रोलिंगचं चॅनल आहे हे लक्षात येते, बरोबर. तर नंतर मग मी घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की भांडी वगैरे राहिलेली होती. तर आल्याबरोबर चहा दूध केलं मुलांसाठी, माझ्यासाठी. नंतर मग संध्याकाळची देवपूजा वगैरे आटपून घेतली आहे, तुळशीजवळ दिवा वगैरे लावून दिलेला आहे आणि कपडे वगैरे वॉश करायचे बाकीच होते. परंतु माहीत आहे का, पाण्याचं वातावरण होतं, त्याच्यामुळे मी कपडे काही वॉश केले नव्हते. मग आता संध्याकाळ झाली होती, तर इथं मी कपडे वगैरे वॉश करायला बसलेली आहे आणि आमच्याकडे पाणी, गारा आणि वेगळंच वातावरण सुरू आहे. आधी कसं होतं, उन्हाळ्यानंतर पावसाळा येत होता, परंतु उन्हाळा आणि पावसाळा मिक्स आता काय म्हणतो आपण, पावसाळा चालू आहे. तर तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की एखाद्या स्त्रिया असूनसुद्धा जर पुरुषावर कॉमेंट करत असतील तर कसं वाटते, आणि तेच जर एखाद्या पुरुषाने स्त्रीची
स्त्रीच्या शरीरावर जर कमेंट केली तर लोक त्याला चपलीने मारायला सुद्धा मागं पुढे बघत नाही. म्हणजे हे आहे, स्त्रियांना स्वातंत्र्य आहे ना, त्याच्यामुळे स्त्रिया त्याचा जास्त गैरफायदा घेत आहे. परंतु कसं आहे, हळूहळू का होईना प्रत्येकाचा जे घडा असतो ना ते भरतच असते आणि यांचासुद्धा घडा भरणार आहे. जेवढं ट्रोल करायचं आहे, जेवढा त्रास द्यायचा आहे देऊ शकता, कारण आम्हाला माहिती आहे तुमच्याच्याने बाकी काहीच होऊ शकत नाही. तुमच्याच्यानं एवढंच होऊ शकते की कोणाची पर्सनल लाईफ काढणे आणि त्याला ट्रोल करणे, बाकी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. नंतर मी कपडे वगैरे वॉश केले, पाण्याचं वातावरण होतं, लाईट जाणं येणं करत होती, तर गणेशजींनी मला येताना आंबे घेऊन दिले होते आणि सांगितलेलं होतं की आंब्याचा रस करशील. तर इथं भाजी वगैरे करून ठेवलेली आहे, भाकरी केलेल्या आहे 2 बाजऱ्याच्या. स्वराचं जेवण झालेलं होतं, स्वराज जेवण करून झोपलेला होता आणि इथं मी करणार आहे आंब्याचा रस. तर मी आंब्याचा रस 2 पद्धतीने करत असते, एक असा चोळून पण करते आणि दुसऱ्या मिक्सरमधून पण करते. तर चला या ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, आत्ता स्वयंपाक झालेला आहे, लाईट गेलेली आहे, पूर्ण इकडे अंधार आहे. हा आमचा चार्जिंगचा लाईट आहे. स्वयंपाक म्हणजे शेवटची भाकरच सुरू होती. हे बघा भाकर केलेली आहे. इथं स्वयंपाक तयार आहे. डाळ भात आहे सकाळचं, भाजी आहे बघू शकता. स्वयंपाक तयार आहे. आंब्याचा रस ठेवलेला आहे फ्रीजमध्ये गणेशजी आल्यानंतर खाण्यासाठी. तर स्वराज इथं अंधारात झोपलेला आहे. चला आता थोड्या वेळ आम्ही जातो टेरेसवर. बघा कसा अंधारात झोपलेला आहे.